नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचे स्वागत आहे. जत जिल्हा सांगली येथील क्रांतीवीर सिंदूर लक्ष्मण शासकीय ITI कॉलेजच्या जतच्या संचालकपदी होसपेठ तालुका जत जिल्हा सांगली येथील सुपुत्र माननीय मनोहर व्हाळे यांची निवड करण्यात आलेली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य रोजगार व उद्योजकता महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माननीय मनोहर व्हाळे यांची ही निवड करण्यात आलेली आहे. मनोहर व्हाळे हे 1989 पासून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. वार्ड अध्यक्ष ते अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष या पदावरील जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे. तसेच ते 1995 साली भाजपा सेना युती सरकारमधील भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांच्या आस्थापनेवर स्वीस सहाय्यक पदावर यशस्वीपणे त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. श्री व्हाळे हे उच्च शिक्षित असून पदवीधर डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट पदवीधर आहेत. तसेच ते 33 वर्षे एका कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये सेवा करून पुढच्या महिन्यामध्ये सेवानिवृत्त होत आहेत. तसेच त्यांनी सहकार भारती व नरेंद्र मोदी विचार मंच ह्या दोन्ही संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांच्या नावाची शिफारस भाजपा सांगली जिल्हा आणि सहकार भारतीचे प्रदेश संघटक शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजयजी परमाने यांनी केली होती. सर्व स्तरातून व्हाळे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. मिळालेल्या संधीतून ग्रामीण जत तालुक्याच्या दुष्काळी भागातील सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून शासन व संस्था यांच्यामधील दुवा म्हणून काम करण्याचा, तसेच युवा प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना समस्यासाठी काम करण्याचा त्यांचा उद्देश आहे. माननीय मनोहर व्हाळे आमचे एक मित्र आहेत. होसपेठ तालुका जत जिल्हा सांगली येथील दुष्काळी पट्ट्याच्या गावातील ते रहिवासी आहेत व तिथले ते सुपुत्र आहेत. त्यांच्या या निवडीमुळे मात्र संपूर्ण जत तालुक्यातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे. TV1 मराठीकडूनही त्यांच्या पुढील कार्यास लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.